नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार अधिनियम जो आहे 1969चा, तर त्याच्या पहिल्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। या ठिकाणी आपण या लेक्चरमध्ये हा जो काही कायदा आहे ज्याला माथाडी कायदा असं देखील म्हटलं जातं, तर त्याच्याबद्दल इथं त्याचा ओव्हरव्ह्यू आणि एकंदरीतच कायदा काय आहे ते समजून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूयात मित्रांनो। महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 हे त्याचं नाव आहे। त्या अगोदर आपण एक कोट या ठिकाणी बघू शकता की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्यांनी श्रमाचं महत्त्व या ठिकाणी लोकांना समजावून सांगितलं, जगाला समजावून सांगितलं आणि श्रम हीच काय आहे, पूजा आहे। तर ते म्हणतात की पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी आणि कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे। थोडक्यात या विधानावरून किंवा या कोटवरून आपल्याला श्रमाचं महत्त्व या ठिकाणी माहिती होतं की यामध्ये जे कष्टकरी आहेत, कामगार आहे, श्रमिक आहे, मजूर आहे, हमाल, माथाडी, शेतमजूर यांच्या कष्टावरच ही दुनिया त्या ठिकाणी उभी आहे। यासोबतच जगप्रसिद्ध विचारवंत कार्ल मार्क्स यांनी देखील कामगारांना आवाहन केलं। ते म्हणतात की जगभरातील कामगारांनो एक व्हा। याचं कारण असं की या ठिकाणी जे 30% कामगार आहेत, या 30% कामगारांच्या भरोशावर जगातील 70% जे मालक आहेत किंवा कारखानदार आहेत ते त्या ठिकाणी श्रीमंत होत आहेत। आणि म्हणूनच मग कामगारांना त्यांच्या मेहनतीचा उचित मोबदला मिळाला पाहिजे, कामगारांच्या श्रमाचं उचित मूल्य केलं गेलं पाहिजे, ही त्या पाठीमागची भूमिका आहे। आणि त्यावरच आधारित आपला हा माथाडी कामगार कायदा 1969 आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता आपण या कायद्याचं नाव जर आपण बघितलं तर द महाराष्ट्र माथाडी हमाल and other manual workers regulation of employment and welfare act 1969 असं या कायद्याचं नाव आहे। जो कायदा महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी केलेला आहे आणि हा संपूर्ण महाराष्ट्रासाठीचा कायदा आहे, म्हणजे सगळ्या महाराष्ट्रासाठी हा लागू आहे। आणि विशेष म्हणजे हा जो कायदा आहे असा कायदा माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगारांसाठी करण्यात येणारा देशातील पहिला, म्हणजे महाराष्ट्र या ठिकाणी हे पहिलं राज्य ठरलेलं आहे, एकमेव असं राज्य ठरलेलं आहे की ज्यांनी अशा पद्धतीने हा कायदा या असंघटित आणि असुरक्षित कामगारांसाठी केलेला आहे। तर महाराष्ट्र अधिनियम क्रमांक हा 30 आहे आणि 1969चा हा कायदा आहे। म्हणजेच महाराष्ट्र शासनाने आपल्या राजपत्रात प्रकाशित जो केलेला आहे 1969 साली कायदा, त्यामध्ये याचा नंबर कितवा आहे, तर याचा नंबर 30वा आहे। ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे। आणि याचं मराठीमध्ये नाव काय आहे, तर महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार रोजगाराचे नियमन आणि कल्याण अधिनियम 1969। म्हणजेच या कायद्याच्या अंतर्गत 3 महत्त्वाचे कामगार या ठिकाणी समाविष्ट होतात। एक म्हणजे माथाडी, दुसरं म्हणजे हमाल आणि तिसरं म्हणजे काय, इतर श्रमजीवी। कायदा हा त्या ठिकाणी याला माथाडी कामगार कायदा असं देखील या नावानं तो परिचित आहे, परंतु माथाडी यासोबतच हमाल आणि इतर श्रमजीवी हे जे काही आहे असंरक्षित आणि असंघटित, त्यांना देखील ह्या कायद्याच्या या ठिकाणी अंतर्गत आणण्यात आलेला आहे आणि सामाजिक संरक्षण प्रदान करण्याचा प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे। इथे बघा मित्रांनो, माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी यामध्ये नेमका फरक काय आहे ते आपण समजून घेऊयात किंवा या संकल्पना काय आहेत। तर माथाडी वर्कर असं त्यांना म्हटलं जातं। तर माथाडी म्हणजेच काय, तर माथा, आणि माथा म्हणजेच काय, आपलं डोकं। तर डोक्यावर ओझे वाहून नेणारे जे कामगार आहेत त्यांना माथाडी कामगार असं म्हटलं जातं। परंपरागत पद्धतीनं या ठिकाणी हे काम कामगारांकडून केलं जातं। डोक्यावरून ओझं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच मालाची ने-आण करणे, वाहतूक करणे या पद्धतीनं केलं जातं। हे डोक्यावरून ओझे वाहून नेतात म्हणून ते झाले कोणते, माथाडी कामगार। यासोबतच हमाल ही संज्ञासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी परिचित आहे। तर ओझे वाहणाऱ्या व्यक्तीला साधारणतः हमाल असं म्हटलं जातं।
बाजारपेठा असतील, कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत, रेल्वे स्थानकं आहेत, ट्रान्सपोर्ट आहे, गोडाऊन आहे, तर इत्यादी ठिकाणी माल उचलणे, तो वाहून नेणे, तो व्यवस्थित रचने ठेवणे अशी कामे करणाऱ्या व्यक्तींना सामान्यतः हमाल असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी माथाडी म्हणजे डोक्यावर ओझे वाहून नेणारा, हमाल म्हणजे काय त्या ठिकाणी थोडीशी विस्तृत संकल्पना की तो त्या ठिकाणी पाठीवर देखील ओझे त्या ठिकाणी वाहून नेतो. आणि यासोबतच इतर श्रमजीवी, ज्याला इंग्लिशमध्ये मॅन्युअल वर्कर असं म्हटलेलं आहे, तर इतर श्रमजीवी म्हणजे काय, तर जे कामगार मुख्यतः शारीरिक श्रम किंवा अंग मेहनतीची कामं ज्याला आपण म्हणतो ते मॅन्युअल लेबर करून ते काय करत आहेत, उपजीविका करत आहेत, म्हणून त्यांना इतर श्रमजीवी या कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे. तर उदाहरणार्थ काय बघा, माथाडी आणि हमाल याच्यामध्ये जे बसत नाही अशी लोक ही काय आहे, इतर श्रमजीवी आहे, जे मॅन्युअल लेबर वर्क करत आहेत. जसं की ते काय करतायत, मालाची वर्गवारी करतायत. उदाहरणार्थ कांदा बाजारपेठ आहे, मग चांगला कांदा ते सॉर्ट आउट करणं, त्याचं वर्गीकरण करणं, ठीक आहे, रचना करणं, पॅकिंग आणि अनपॅकिंग करणं किंवा माल हाताळण्याची कामं करणं. थोडक्यात यांना हातमजुरी करणारी लोक किंवा कामगार असं देखील म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने हे माथाडी, हमाल आणि इतर श्रमजीवी या तीनही कामगारांना या 1969च्या कायद्याखाली संरक्षण प्राप्त करून देणं आणि त्यांचं त्या रोजगाराच्या संदर्भात त्यांचं त्या ठिकाणी कल्याणकारी योजना राबवणं हा उद्देश या कायद्याच्या पाठीमागे आहे. तर या कायद्याची गरज का भासली, या कायद्याची गरज का भासली तर ते आपण या ठिकाणी आता बघूयात. बघा, महाराष्ट्र राज्यातील ज्या बाजारपेठा आहेत, उदाहरणार्थ कृषी उत्पन्न बाजार समित्या सुद्धा त्याच्यामध्ये आहेत, गोडाऊन गोदामं आहेत, बंदरे म्हणजे पोर्ट्स आहेत, जहाजावर माल आला तर तो माल त्या ठिकाणी गोदामामध्ये ठेवणे, गोदामावर मधील माल जहाजांवर त्या ठिकाणी शिफ्ट करणे, औद्योगिक क्षेत्र आहेत, वाहतूक व्यवसाय आहेत, जसं की एस-टी महामंडळामध्ये काही वस्तूंचे पार्सल त्या ठिकाणी नेणं आणणं असेल. तर या मोठ्या प्रमाणावर माथाडी, हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार त्या ठिकाणी बऱ्याचशा वर्षापासून त्या ठिकाणी कार्यरत होते. आणि हे कामगार काय करत होते, मालाची चढ उतार करणे, वाहतूक करणे, माल उचलणे, त्याची साठवण करणे, वितरण करणे यासारखी कठोर अंग मेहनतीची कामं ते करत असत. आणि तसेच ते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील काम करत होते. त्यांना रोजगाराच्या अटी निश्चित नव्हत्या, वेतन किती मिळेल, किमान वेतन ते सुद्धा त्या ठिकाणी निश्चित नव्हतं. ओके, तर हा कायदा लागू होण्यापूर्वी अनेक जे काही मुकादम होते त्या मुकादमांकडून या क्षेत्रातील कामगारांचे शोषण होत असे. तर मुकादम हे एक प्रकारे काय होते, मध्यस्थ होते. कोणामध्ये, तर जे मालक आहे ते मालक आणि कामगार यांच्यामध्ये हे मुकादम त्या ठिकाणी काम बघायचे, कामगारांना काम त्या ठिकाणी वाटून द्यायचे. परंतु जो काही मेहनताना किंवा जो पैसा त्या ठिकाणी यांना मिळायचा कामगारांना तो मात्र नगण्य मिळायचा. कधीकधी या मुकादमांकडून किंवा मालकांकडून देखील कामगारांचं शोषण व्हायचं. रोजगाराचं वाटप, वेतन वितरण आणि काम देण्याच्या प्रक्रियेत मुकादमांचा इथे मोठा प्रभाव होता आणि त्यामुळे कामगारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. तसेच कामगारांना नियमित रोजगार, निश्चित वेतन, सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा आणि कायदेशीर संरक्षण त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते. आणि म्हणून मग पुढे काय झालं की माथाडी कामगार हे मालाची चढउतार, वाहतूक आणि रचनेची कामे करत असले तरी त्यांच्या उपजीविकेसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या. जसं की त्यांना कामाच्या परिस्थिती ज्याला आपण म्हणतो फॅक्टरी ॲक्ट 1948मध्ये काम करण्याची चांगली परिस्थिती, वातानुकूलित परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, ठीक आहे, तर यासारख्या मूलभूत सुविधा इथं उपलब्ध नव्हत्या. आणि विशेष म्हणजे काय झालं तर हे जे काही कामगार होते हे कामगार प्रामुख्याने सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर, ठीक आहे, पश्चिम महाराष्ट्र विशेषतः तर या जिल्ह्यातून त्या ठिकाणी होते आणि रोजगाराच्या शोधामध्ये ते मुंबईमध्ये स्थलांतरित झाले होते. तर लक्षात घ्या, मराठीमध्ये एक म्हण आहे, जीवाची मुंबई करणे. तर ही म्हण कोणत्या अर्थाने त्या ठिकाणी प्रचलित झालेली आहे तर मुंबई हे आपल्याला माहिती आहे ऐतिहासिकदृष्ट्या एक महत्त्वाचं आणि देशाच्या आर्थिक राजधानीचं एक शहर आहे. आणि इंग्रज जेव्हा त्या ठिकाणी भारतात आले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा रेल्वे मार्ग ठाणे ते मुंबई या दरम्यान 1853मध्ये सुरू केला. आणि
परिणामी त्या ठिकाणी हळूहळू औद्योगिकीकरण वाढायला लागलं आणि मुंबईचा औद्योगिक विकास झाला, आर्थिक भरभराट व्हायला लागली. आणि त्याच्यामुळे काय झालं, तिथे कामगारांची म्हणजे मॅन्युअल वर्करची त्या ठिकाणी मागणी मोठ्या प्रमाणावर वाढायला लागली होती. रोजगार धंदे त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत होते. कारण या ठिकाणी रेल्वेतून माल यायचा, तो माल त्या ठिकाणी गोडाऊनमध्ये नेणं, गोडाऊनमधला माल रेल्वेमध्ये किंवा जहाजांमध्ये उतरवणं, यासाठी मॅन्युअल वर्करची गरज होती. आणि ह्या ज्या काही रोजगाराच्या संधी होत्या, ह्या रोजगाराच्या संधी गावाकडच्या तरुणांनी, कष्टकऱ्यांनी, कामगारांनी त्या ठिकाणी त्यांना माहिती झाल्या आणि मग ते आपलं घरदार सोडून, बरोबर, आपला परिवार सोडून त्या ठिकाणी आपल्या चांगल्या गोष्टी, या गोष्टीचा त्याग करून ते मुंबईला गेले. आणि मुंबईला जाऊन त्या ठिकाणी त्यांनी काय केला, संघर्ष केला. ठीक आहे. आणि आपली जी काही उपजीविका आहे ती उपजीविका चांगली व्हावी, कारण खेड्यापाड्यामध्ये काम नाही, बेरोजगारी आहे. तर 2 पैसे आपण त्या ठिकाणी आपण कमवता यावे, आपलं आणि आपलं कुटुंब, आपला चरितार्थ प्रपंच चालवावा, या भूमिकेतून हा जो काही कामगार होता खेड्यापाड्यामधला, तो मुंबईला जाऊ लागला. आणि अशा पद्धतीने हे मॅन्युअल वर्क किंवा हातमजुरी किंवा हमाल किंवा माथाडी म्हणून त्या ठिकाणी काम करायला लागले. ठीक आहे. तर आणि म्हणून आपण त्याला म्हणतो की हे लोक जीवाची मुंबई करायला त्या ठिकाणी कुठे गेले, तर मुंबईला गेले. ओके. तर मुंबई हे व्यापार आणि उद्योगांचे प्रमुख केंद्र असल्यामुळे माथाडी व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत होत्या. मात्र कामगारांना पुरेसे कायदेशीर संरक्षण नसल्याने, तसेच शासन, नियोक्ते आणि इतर घटकांकडून दुर्लक्ष होत असल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर शोषण होत होते. आता हे जे काही कामगार आहे हे एक एक करून जायचे आणि त्याच्यामुळे ह्यांना जेवढे काही कायदे भारतामध्ये अस्तित्वात होते किंवा महाराष्ट्र शासनाचे जे कामगारविषयक कायदे होते, त्या कायद्यांच्या अंतर्गत त्यांना संरक्षण प्राप्त नव्हतं. उदाहरणार्थ फॅक्टरी ॲक्ट 1948 जो आहे त्याच्यामध्ये सांगितलं की ज्या ठिकाणी किमान 10 किंवा त्यापेक्षा जास्त लोक विथ द एड ऑफ पॉवर काम करतात त्यांना फॅक्टरी ॲक्टच्या तरतुदी लागू होतील, किंवा 20 किंवा त्यापेक्षा जास्त मॅन्युअल वर्कर असतील तर लागू होतील. परंतु हे जी लोक आहेत त्या ठिकाणी एक एक करून त्या ठिकाणी येणारी लोक हे कसल्याही प्रकारच्या कोणत्याच कायद्यामध्ये त्या ठिकाणी संरक्षित नव्हते. ठीक आहे. तर हे कुठल्याही प्रकारे संरक्षित नव्हते. यांना किमान मजुरी जी आहे, किमान वेतन कायदा आपल्याकडं आहे, तर तो सुद्धा त्यांना लागू नव्हता. आणि म्हणून मग यांना कुठेतरी एका कायद्याच्या संरक्षणाखाली आणण्याची गरज त्या ठिकाणी निर्माण झाली होती. मग 1969ला हा कायदा लागू झाला. 1969ची पूर्वीची परिस्थिती काय होती बघा, तर माथाडी कामगारांना मिळणारे काम हे पूर्णपणे जहाजे, रेल्वेगाड्या, माल वाहतूक ट्रक किंवा ग्राहकांच्या आगमनावर व निर्गमनावर अवलंबून असे. म्हणजे जे काही पॅसेंजर आहेत, जसं की आपल्याला कुली माहिती आहे, बरोबर, तर ते कुली काय करायचे, पॅसेंजर्स लोकांचं सामान त्या ठिकाणी ने-आण करायची म्हणजे. आणि यासोबतच जहाजं असतील, रेल्वेगाड्या असतील, मालवाहतूक ट्रक आहे. तर जर माल आला तरच त्यांना काम, जर माल आला नाही किंवा गाड्या आल्या नाही तर काम नाही. आणि ह्या गाड्या किंवा जहाजं कोणत्या वेळेला येईल त्याच्याही वेळा निश्चित नव्हत्या. एकंदरीतच त्याच्यामुळं कामगारांच्या काम करण्याच्या वेळा त्या ठिकाणी निश्चित नव्हत्या. कामाचे प्रमाण आणि वेळ यांचा अचूक अंदाज बांधणे यामुळे कठीण जात होते. कामाचे निश्चित तास नव्हते, किती तास काम करावं, 8 तास, 12 तास, 14 तास, या पद्धतीनं 18 तास. तर काम दिवसभर विखुरलेल्या स्वरूपामध्ये चालत असे, कारण गाड्या कधी येणार, कधी माल उतरणार हे काही निश्चित नव्हतं. म्हणून विखरलेल्या स्वरूपात कधी रात्री बेरात्री त्यांना त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर थांबावं लागायचं. अतिरिक्त वेळ काम करूनही, त्यांना ओव्हरटाईम करूनही त्यांना त्याचा अतिरिक्त मोबदला मिळत नव्हता. आणि बहुतांश कामगार कोणत्याही एका निश्चित नियोक्त्याकडे कायमस्वरूपी कार्यरत नव्हते. तर एकाच मालकाकडे त्या ठिकाणी हे लोक कार्यरत नव्हते आणि त्याच्यामुळे त्यांचा जो काही मेहनताना आहे, पगार आहे, तो सुद्धा त्यांना रेग्युलर मिळत नव्हता. आणि विशेष म्हणजे ते शेड्यूल एम्प्लॉयमेंटच्या कक्षेत येत नसल्यामुळे अनेक कामगार कायद्यांचे संरक्षण त्यांना मिळत नव्हते. जसे आपण फॅक्टरी ॲक्ट बघितला 1948चा, आणि त्याच्यामध्ये शेड्यूल एम्प्लॉयमेंट दिलेलं आहे. असे बरेचसे कायदे आहेत ज्याच्यामध्ये शेड्यूल एम्प्लॉयमेंट दिलेलं आहे. म्हणजे त्या एम्प्लॉयमेंटमध्ये किंवा त्या रोजगारामध्ये काम करणाऱ्या कामगारांना त्या कायद्याच्या संरक्षण कक्षेमध्ये किंवा संरक्षण कवचामध्ये आणण्यात आलं. परंतु हे जे काही माथाडी, हमाल आणि इतर श्रमजीवी होते,
हे कोणत्याच अटी आणि शर्तीमध्ये बसत नसल्यामुळे शेड्यूल एम्प्लॉयमेंटच्या अंतर्गत त्यांना त्या ठिकाणी संरक्षण प्राप्त नव्हतं. कामाच्या ठिकाणी अपघात किंवा इतर घटना घडल्यास जबाबदारी स्वीकारण्यासाठी त्या ठिकाणी कोणीही पुढे येत नव्हतं. आता एखादा कामगार आहे, चुकून त्याचा काही अपघात झाला किंवा इतर दुर्दैवी घटना घडली तर त्याचं नुकसान भरपाई कोण देणार, कंपेन्सेशन कोण देणार, तर त्याच्या बाबतही जबाबदाऱ्या निश्चित नव्हत्या. आणि त्यामुळे सामाजिक सुरक्षा, रोजगार संरक्षण आणि कल्याणकारी उपाययोजनांची तीव्र गरज त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि या मग स्वतंत्र कायद्याची गरज का निर्माण झाली, तर ते मुद्दे इथं आपण बघू शकतो की माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार हे असंघटित व असुरक्षित स्वरूपाचे कामगार होते. बघा, अजूनही आपल्या देशामध्ये 90% कामगार हे काय आहे, असंघटित आणि असुरक्षित आहेत. म्हणजे फॉर्मल एम्प्लॉयमेंटमध्ये ते नाही आहेत. त्यांना कसल्याही प्रकारच्या सामाजिक सेवा, सोशल सिक्युरिटी त्या ठिकाणी मिळत नाही. आणि मग हे कामगार असंघटित होते, त्यांचं कोणीही वाली नव्हतं. असुरक्षित होते म्हणजेच त्यांना भविष्य निर्वाह निधी, PF, ग्रॅच्युटी, इतर सवेतन रजा अशा कसल्याही प्रकारचा लाभ त्या ठिकाणी मिळत नव्हता. त्यांना नियमित आणि पुरेसा रोजगार देखील उपलब्ध होत नव्हता. म्हणजे कधी काम असायचं, कधी काम नसायचं. कामगारांचे जे दलाल आहेत, मुकादम आहे, कंत्राटदार आहेत, यांच्या मार्फत त्यांचं शोषण होत होतं. काही कमिशन हीच लोक त्या ठिकाणी घ्यायची त्यांच्या पगाराच्या. वेतन, कामाचे तास आणि सेवा अटी निश्चित नव्हत्या. कामगारांच्या श्रमाचा योग्य आणि पूर्ण उपयोग होत नव्हता. कामगारांना भविष्य निर्वाह निधी, बोनस, ग्रॅच्युटी, वैद्यकीय सुविधा यासारख्या कल्याणकारी लाभांचा तिथे अभाव होता. विद्यमान कामगार कायदे या कामगारांचे हित जपण्यासाठी अपुरे ठरत होते. जसं की फॅक्टरी ॲक्ट 1948चा किंवा किमान वेतन कायदा 1948चा. तर कारण शेड्यूल एम्प्लॉयमेंटमध्ये हे कामगार त्या ठिकाणी नव्हतेच. ओके, कारण ते असे विखुरलेले होते. आणि या कामगारांच्या रोजगाराचे नियमन करण्यासाठी त्यामुळे स्वतंत्र यंत्रणा आवश्यक होती. कामगारांना रोजगार, वेतन व कल्याणकारी सुविधा देण्यासाठी वैधानिक मंडळे स्थापन करण्याची गरज होती. की मग यांना कुठेतरी एक आपण संघटनात्मक यंत्रणा या ठिकाणी उभी केली पाहिजे. म्हणून मग माथाडी बोर्ड या नावाने मंडळं त्या ठिकाणी स्थापन करण्याची गरज इथं वाटू लागली आणि त्या पद्धतीने ह्या बोर्डांची स्थापना देखील करण्यात आली. कामगार संघटनांच्या चळवळीमुळे आणि विशेषतः कैलासवासी माननीय अण्णासाहेब पाटील व डॉक्टर बाबा आढाव यांच्या प्रयत्नांमुळे स्वतंत्र कायद्याची मागणी त्या ठिकाणी जोर धरू लागली. आता यामध्ये आपण बघू शकतो की माथाडी चळवळीत माननीय अण्णासाहेब पाटील यांचं योगदान. तर बघा मित्रांनो, जे अण्णासाहेब पाटील आहेत तर त्यांच्याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती बघूयात. बघा, इथं तुम्हाला त्यांचा फोटो दिसतोय. चांगली या ठिकाणी मजबूत शरीर यष्टी, पिळदार मिशा असलेले असं हे व्यक्तिमत्व माननीय अण्णासाहेब पाटील. तर माथाडी कामगारांचे भाग्यविधाते आणि मराठा आरक्षणाचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे. ठीक आहे. आणि हे महाराष्ट्रातील माथाडी कामगार चळवळीचे जनक, कामगार नेते, समाजसुधारक आणि माजी आमदार देखील राहिलेले आहेत. यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मंदरुळकोळे या गावी एका अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात झाला. शिक्षणाचा अभाव असल्याने त्यांनी उपजीविकेसाठी मुंबईत स्थलांतर केले. सुरुवातीला त्यांनी ऊसाच्या घाण्यावर आणि लाकडाच्या वखारीत हमालीचे काम केले. बघा, जो माणूस या ठिकाणी अतिशय कमी शिक्षण, ठीक आहे, नाही म्हटल्यासारखं असं शिक्षण, ज्यांनी हमाल म्हणून काम केलं, एक कष्टकरी कामगार म्हणून काम केलं, तर ती व्यक्ती पुढे त्या ठिकाणी आमदार होते. यासोबतच ह्या कायद्याची जनक होते. म्हणजे किती मोठी त्या ठिकाणी मजल त्यांनी मारल्याचं, त्यांच्या कष्टाच्या जोरावर मारल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मुंबईमध्ये कष्ट करणाऱ्या कामगारांची होणारी पिळवणूक आणि अन्याय पाहून अण्णासाहेबांनी कामगारांना एकत्र केले. त्यांनी माथाडी कामगार चळवळ त्या ठिकाणी उभी केली आणि अण्णासाहेब पाटील यांना माथाडी कामगारांच्या हक्कासाठी लढणारे माथाडी चळवळीचे जनक किंवा माथाडी चळवळीचे शिल्पकार म्हणून देखील ओळखलं जातं. कारण आता हे आपल्याला माहिती आहे की सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आणि जनरली मुंबईमध्ये जेव्हा त्या ठिकाणी 1969च्या दशकामध्ये म्हणजे 70-80च्या दशकामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक पश्चिम महाराष्ट्रातून म्हणा किंवा इतर महाराष्ट्रातल्या भागातून म्हणा मुंबईमध्ये रोजीरोटीसाठी, उदरनिर्वाहासाठी जायचे. आणि असंच त्या ठिकाणी
जे अण्णासाहेब पाटील आहेत तर त्यांनीसुद्धा रोजगाराच्या शोधासाठी मुंबईमध्ये स्थलांतर केलं की कुठेतरी आपल्याला हमाल म्हणून कामगार म्हणून काम करता येतील, आपला उदरनिर्वाह करता येईल, 4 पैसे घरी पाठवता येतील या उद्देशानं. परंतु त्यांनी त्या ठिकाणी माथाडी कामगारांचं जे काही जगणं आहे ते जगणं त्यांनी प्रत्यक्षात अनुभवलं, पाहिलं आणि एक अन्यायकारक पिळवणूक असलेलं जगणं ह्या माथाडी कामगारांच्या वाट्याला आहे, हे आपण चित्र बदललं पाहिजे अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी जे कामगार आहे, कामगार युनियन आहे, कामगारांचे नेते आहे, तर त्या सगळ्यांना एकत्रित केलं, संघटित केलं आणि माथाडी कामगार चळवळ त्या ठिकाणी सुरू केली की ह्या हमाल, माथाडी आणि इतर श्रमजीवी कामगारांच्या हिताचं कल्याण व्हावं, रक्षण व्हावं. मग कायदा निर्मितीसाठी या ठिकाणी प्रयत्न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर माथाडी, हमाल आणि इतर असुरक्षित श्रमजीवी कामगारांचे होणारे शोषण, अनियमित रोजगार आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव यामुळे त्यांच्या संघटनात्मक चळवळीला सुरुवात झाली. 1966 कैलासवासी माननीय अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगार आणि मुंबईतील विविध बाजारपेठातील त्यांच्या नेत्यांना एकत्र आणून संघटित चळवळ उभी केली, सरकारवर प्रेशर क्रिएट केलं थोडक्यात. आणि याबरोबरच डॉक्टर बाबा आढाव व इतर कामगार नेत्यांच्या योगदानामुळे, ज्याच्यामध्ये कैलासवासी शिवाजीराव पाटील यांचा सुद्धा समावेश होता, तर माथाडी चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारली आणि मजबूत झाली. या चळवळीद्वारे माथाडी कामगारांना नियमित रोजगार, योग्य वेतन, सेवा अटी आणि कल्याणकारी सुविधा मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली. कामगारांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध आंदोलनं झाली, बैठका झाल्यात, संघटनात्मक उपक्रम त्या ठिकाणी राबवण्यात आले आणि या प्रयत्नांमुळे माथाडी कामगारांच्या रोजगाराचे नियमन व कल्याणासाठी स्वतंत्र कायदा करण्याची आवश्यकता शासनाला मान्य झाली. आणि मग शासनाने या ठिकाणी 2 समित्या नेमल्या, पवार आणि कालेलकर समित्या. तर 1965 या ठिकाणी काय झालं की हमाल कामगारांना विद्यमान कामगार कायद्यांचे लाभ कशा प्रकारे उपलब्ध करून देता येईल आणि ते शक्य नसल्यास त्यांच्या संरक्षण व कल्याणासाठी कोणते पर्यायी उपाय अवलंबता येतील याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने 2 तज्ज्ञ समित्यांची नियुक्ती केली. या समित्यांमध्ये माथाडी लेबर समिती ऑक्टोबर 1965 याचे अध्यक्ष होते KR पवार, तर लोखंडी व जथ्था कामगार चौकशी समिती जानेवारी 1965 याचे अध्यक्ष होते BS कालेलकर. तर ह्या 2 समित्या त्या ठिकाणी ह्या प्रश्नांच्या अभ्यासासाठी नियुक्त करण्यात आल्या. या समित्यांनी हमाल व माथाडी कामगारांच्या रोजगारातील अडचणी, त्यांच्या असुरक्षित कामकाजाच्या परिस्थिती आणि त्यांना कायदेशीर संरक्षण देण्याच्या उपायांचा अभ्यास करून महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आणि या शिफारशींमुळे पुढे महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर असुरक्षित श्रमजीवी कामगार रोजगाराचे नियमन व कल्याण अधिनियम 1969 अस्तित्वात येण्यास महत्त्वाची दिशा मिळाली. तर अशा पद्धतीने कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी कामगारांना त्या ठिकाणी संघटित केलं. डॉक्टर बाबा आढाव यांचे देखील महत्त्वाचे प्रयत्न त्या ठिकाणी लाभले आणि इतर कामगार नेत्यांचे सुद्धा प्रयत्न लाभले आणि सरकारला त्या ठिकाणी सांगण्यात आलं की बाबा हे कामगार विस्कळीत आहे, स्कॅटर्ड आहे, त्यांचं कोणीही वाली नाही, तर किमान शासनाने त्यांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि अशा पद्धतीचा एक कायदा केला पाहिजे ज्या माध्यमातून ह्या कामगारांना वेळेवर त्या ठिकाणी वेतन मिळेल, निश्चित वेतन मिळेल, म्हणजे किमान मजुरी त्या ठिकाणी मिळेल आणि यासोबतच सामाजिक कल्याण सुविधा ज्या आहेत तर त्यांचा लाभ होईल आणि एक प्रकारे ते जे असुरक्षित आहे ते संरक्षित होतील. ठीक आहे. तर या विधेयकाची मंजुरी झाली. विधेयक त्या ठिकाणी मांडण्यात आलं विधिमंडळामध्ये आणि त्याचं कायद्यात रूपांतर झालं. तत्कालीन मुख्यमंत्री माननीय वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली या कायद्याची विधेयक तयार करण्यात आले आणि तत्कालीन कामगार मंत्री होते माननीय नरेंद्र तिडके यांनी ते विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांसोबत सादर केले. दोन्ही सभागृहांची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर हे विधेयक राष्ट्रपतींकडे संमतीसाठी पाठवण्यात आले. ठीक आहे. राष्ट्रपतींकडे संमतीसाठी पाठवण्यात आले. राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर या विधेयकाचे कायद्यामध्ये रूपांतर झाले. तर लक्षात घ्या, कायदा जरी महाराष्ट्राचा असला तरीसुद्धा कामगार विषयक हा कायदा आहे आणि कामगार हा विषय घटनेच्या समवर्ती सूचीमध्ये येत असल्यामुळे या विषयावर कायदे करण्याचा अधिकार केंद्र आणि राज्य सरकार दोघांनाही आहे. आणि मग त्याच्यामुळे हे एक प्रकारे एक्सक्लुझिव्ह असा कायदा होता, असाधारण एक्स्ट्राऑर्डिनरी असा कायदा असल्यामुळे तर ह्या कायद्याच्या बाबत राज्यपालांनी
ते कुठे फॉरवर्ड केलं, राष्ट्रपतीच्या विचारासाठी फॉरवर्ड केलं, राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी फॉरवर्ड केलं आणि मग राष्ट्रपतींनी देखील त्या ठिकाणी काय केलेलं आहे, तर इथे या कायद्याला संमती दिलेली आहे. ठीक आहे, तर तत्कालीन राष्ट्रपती व्ही गिरी यांनी या कायद्याला इथे संमती दिलेली आहे. या अधिनियमाचा मुख्य उद्देश काय, तर महाराष्ट्रातील विशिष्ट रोजगारांमध्ये कार्यरत असलेल्या असुरक्षित श्रमजीवी कामगारांच्या रोजगाराचे विनियमन करणे म्हणजे त्याचं रेग्युलेशन करणे. आता विशिष्ट रोजगार म्हणजे काय, तर विशिष्ट रोजगार याची एक अनुसूची आपल्याला दिलेली आहे, ज्याच्यामध्ये एकूण 15 रोजगारांची यादी दिलेली आहे. अगोदर हे 14 होते, 2025मध्ये त्या ठिकाणी आणखीन एक 15 व ते म्हणजे ऊस तोडणी ते ॲड करण्यात आलं, म्हणून असे एकूण किती रोजगार आहे, 15 रोजगार आहे. तर यामध्ये कार्यरत असलेले जे असुरक्षित श्रमजीवी कामगार आहेत त्यांच्या रोजगाराचं विनिमय करायचं आहे. अशा कामगारांना नियमित व पुरेसा रोजगार उपलब्ध करून देणे, संबंधित रोजगारांमध्ये कामगारांचा योग्य व पूर्ण उपयोग सुनिश्चित करणे, कामगारांच्या रोजगाराशी संबंधित बाबींमध्ये सुव्यवस्था निर्माण करणे, कामगारांच्या कल्याणासाठी आवश्यक कायदेशीर तरतुदी करणे, कामगारांना रोजगार व कल्याणाशी संबंधित अनुषंगिक बाबींसाठी कायदेशीर व्यवस्था निर्माण करणे हे कायद्याच्या त्या ठिकाणी उद्देशिकेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता हा कायदा जो लागू झाला, हा कायदा लागू झाल्यानंतर याचं महत्त्व काय, म्हणजे या कायद्यामुळे हमाल, माथाडी आणि इतर श्रमजीवी कामगारांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी सकारात्मक बदल झाले, तर ते आपल्याला इथं सांगता येतं की या कायद्याअंतर्गत किराणा दुकानी, कागद, लोखंड व पोलाद, कापड, भाजीपाला, वाहतूक, रेल्वे, साफसफाई इत्यादी विविध क्षेत्रातील रोजगारांचा समावेश करण्यात आलेला आहे. जसं की एकूण हे 15 रोजगार आहेत. तर या कायद्यामुळे विशिष्ट रोजगारात काम करणाऱ्या असंघटित व असुरक्षित कामगारांना रोजगाराची कायदेशीर मान्यता आणि संरक्षण यामुळे मिळाले आहे. परिणामी कामगारांचे शोषण कमी झाले, रोजगारात नियमितता आली आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या जीवनमानात सुधारणा झाली. हा कायदा लागू झाल्यानंतर माथाडी कामगारांना मंडळ त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्याच ठिकाणी साधारणतः ही मंडळं त्या ठिकाणी इस्टॅब्लिश करण्यात आली. अशी एकूण महाराष्ट्रामध्ये 34 मंडळं आहेत ॲज पर द वेबसाईट. ठीक आहे, कामगार आयुक्तालयाच्या वेबसाईटवर या ठिकाणी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण अशी 34 माथाडी बोर्ड आहेत, मंडळं आहेत की ज्या माध्यमातून या कायद्याचं रेग्युलेशन केलं जातं. तर नियमित मासिक वेतन त्या ठिकाणी मिळू लागले, तसेच त्यांना भविष्य निर्वाह निधी PF मिळायला लागला, म्हणजे यासोबतच ग्रॅच्युटी उपदान मिळायला लागलं, वैद्यकीय सुविधा, बोनस, सुट्टी वेतन. ठीक आहे, म्हणजे उदाहरणार्थ वर्षातून ज्या काही राष्ट्रीय सुट्ट्या असतात 1 मे, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट यासारख्या, तर त्या सवेतन रजा मिळायला लागल्या. या व्यतिरिक्त इतर वार्षिक रजा, अपघात भरपाई, निवृत्ती लाभ आणि इतर सामाजिक सुरक्षा हे लाभ या ठिकाणी या कामगारांना उपलब्ध झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे त्यांच्या आर्थिक व सामाजिक जीवनामध्ये मोठी सुधारणा झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं. तर महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार रोजगार नियमन व कल्याण अधिनियम 1969 असं या कायद्याचं टायटल आहे. आणि इथं आपण बघू शकता की या कायद्यास 5 जून 1969 रोजी तत्कालीन प्रभारी राष्ट्रपती व्ही गिरी यांची मंजुरी प्राप्त झाली. तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्त्वाची ही तारीख आहे, इथं लक्षात ठेवायची आहे. 5 जून जागतिक पर्यावरण दिवससुद्धा आहे. तर त्या दिवशी जे प्रभारी राष्ट्रपती होते व्ही गिरी यांची मंजुरी प्राप्त झाली, जे की अगोदर उपराष्ट्रपती होते, परंतु राष्ट्रपती पदावर त्या ठिकाणी ज्या व्यक्ती होत्या त्यांचं त्या ठिकाणी निधन झाल्यामुळे यांना म्हणजे उपराष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाचा त्या ठिकाणी पदभार देण्यात आला. म्हणून ते प्रभारी राष्ट्रपती व्ही गिरी यांची सही कधी झाली, 5 जून 1969 झाली या कायद्यावर. ठीक आहे, तर प्रश्न जर असा विचारला की या कायद्याला राष्ट्रपतीची संमती कधी मिळाली, तर तारीख आहे 5 जून 1969. त्याच्यानंतर 13 जून 1969, 13 जून ही तारीखसुद्धा महत्त्वाची आहे. या दिवशी हा कायदा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात अधिकृतपणे प्रकाशित करण्यात आलेला आहे. तर या दोन्हीही तारखा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे. माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगारांच्या रोजगाराचे नियमन व कल्याणासाठी स्वतंत्र आणि सर्वसमावेशक कायदा करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले आणि एकमेव राज्य ठरलेलं आहे. हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. कायदा 1969चा आहे. तर
या ठिकाणी काय झालं, जेव्हा कायदा संमत करण्यात आला आणि जेव्हा तो लागू करण्याची वेळ आली तेव्हा मात्र जे त्या ठिकाणी दुकानदार लोक होते किंवा मालक लोक होते त्यांनी या ठिकाणी हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि या कायद्यावर स्टे देखील त्या ठिकाणी आणण्यात आलेला होता. कारण या कायद्यामुळे काय झालं की जे मालक होते विशिष्ट रोजगाराचे किंवा आस्थापना ज्या होत्या तर त्यांच्यावर देखील एक प्रकारे फायनान्शियल लायबिलिटी पडली की विशिष्ट रक्कम त्यांना या बोर्डाकडे जमा करावी लागली आणि त्या बोर्डाच्या माध्यमातून त्या लोकांचं त्या ठिकाणी पेमेंट त्या ठिकाणी करावं लागत होतं. तर काही कालावधीसाठी या कायद्यावर स्टे देखील आणण्यात आला होता, परंतु नंतर पुन्हा हा कायदा त्या ठिकाणी पहिल्यासारखा लागू करण्यात आला आणि नेहमीच हा कायदा काही ना काही कारणामुळे चर्चेमध्ये ठरतो, विवादास्पद देखील ठरतो. ठीक आहे. तर आता हे जे काही 15 रोजगार आहेत जे की शेड्यूल एम्प्लॉयमेंट म्हटलेलं आहे, त्या शेड्यूल एम्प्लॉयमेंटची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे या कायद्यामध्ये. तर हे जे काही माथाडी, हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार आहे हे कोणकोणत्या आस्थापनांमध्ये किंवा कोणकोणत्या उद्योगांमध्ये किंवा कोणत्या रोजगाराच्या क्षेत्रामध्ये कार्यरत त्या ठिकाणी असतात किंवा असू शकतात, तर त्याची यादी आपल्याला इथं दिलेली आहे. हे आपण इमेजेसच्या माध्यमातून बघू शकतो की माथाडी कामगार कार्यरत असलेली प्रमुख क्षेत्रे, अनुसूचित रोजगार. माथाडी कामगारासोबतच आपण या ठिकाणी हमाल आणि इतर श्रमजीवी यांचा देखील या ठिकाणी अभ्यास करत आहोत. तर लोखंड व पोलाद बाजारपेठ किंवा दुकानांमधील माल जो आहे याच्या संदर्भात ही कामं होत असतील. माल उतरवणे, माल चढवणे. ठीक आहे. तर लोखंड व पोलाद बाजारपेठ किंवा दुकानामधील माल याच्यामध्ये जर या ठिकाणी हे कामगार कामं करत असतील तर ते ह्या 1969च्या कायद्याच्या अंतर्गत संरक्षित करण्यात आलेले आहेत. यासोबतच दुसरं आहे कापड व कापूस बाजारपेठ किंवा दुकानांमधील माल चढवणे, उतरवणे, वाहून नेणे यांनासुद्धा हा कायदा लागू आहे. तिसरा आहे गोदी क्षेत्रातील माल, ज्याला आपण डॉकयार्ड असं म्हणतो. उदाहरणार्थ जहाजावरून माल त्या ठिकाणी गोदामामध्ये भरणे किंवा गोदामामधून माल जहाजांवर टाकणे या स्वरूपाची कामं करत असतील तर हे कामगारसुद्धा या कायद्याच्या अंतर्गत सुरक्षित आहेत किंवा संरक्षित आहेत. नंबर 4 किराणा बाजारपेठ किंवा दुकानांमधील माल आणणे, वाहून देणे, रचणे या पद्धतीची कामं होत असतील तर. यासोबतच बाजारपेठा आहे, कारखाने आहे, इतर आस्थापनांमधील माल वाहून नेणे, उतरवणे, व्यवस्थित लावणे, रचणे या ठिकाणी कामगार काम करत असतील तर ते सुद्धा या ठिकाणी माथाडी कामगार म्हणून कन्सिडर केले जातात आणि त्यांना या कायद्याखाली संरक्षण किंवा सुविधा प्राप्त होते. यासोबतच 6वं आहे मित्रांनो रेल्वे यार्ड आणि गोदामांमध्ये माल, त्या मालाची लोडिंग करणे, अनलोडिंग करणे, साठवून करणे, त्याचं व्यवस्थापन करणे या संदर्भात जर रोजगार असतील तर त्यांनासुद्धा हा कायदा या ठिकाणी संरक्षित करतो. 7वं आहे सार्वजनिक वाहतूक वाहनांमध्ये माल, जसं की बस, ट्रक, टेम्पो, मिनी ट्रक इत्यादी सार्वजनिक वाहतूक वाहनांमध्ये मालाची वाहतूक आणि त्याच्या संदर्भात जर त्या ठिकाणी काम होत असेल तर ते कामगारसुद्धा या कायद्याखाली संरक्षित आहेत. 8वं आहे भाजीपाला बाजारपेठांमध्ये, जसं की कांदा आणि बटाटा बाजारासह माल, भाजीपाला बाजारात मालाची खरेदी विक्री, त्याचं ग्रेडिंग करणं म्हणजे त्याची प्रतवारी लावणं, साठवणूक, वहन या संबंधित जर काही काम होत असेल तर अशी कामगारसुद्धा या कायद्याखाली संरक्षित आहेत. यासोबतच 9वं म्हणजे महाराष्ट्र ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केटिंग रेग्युलेशन ॲक्ट 1963 अंतर्गत स्थापन बाजारपेठा, ज्याला आपण कृषी उत्पन्न बाजार समित्या किंवा अडत दुकाने असं देखील आपण म्हणतो. विशेषतः शेतकरी आपली सोयाबीन असेल, तूर असेल, इतर माल असेल तर अडत दुकानामध्ये त्या ठिकाणी विक्रीला नेतात. पण तिथे जे माथाडी इतर श्रमजीवी आणि हमाल काम करतात ते सुद्धा या कायद्याच्या खाली संरक्षित आहेत. यासोबतच 10वं आहे खोका तयार करणे आणि लाकूड बाजाराशी संबंधित जे काही रोजगार आहे, तर उदाहरणार्थ सुतार काम करणारी लोक, ठीक आहे, जर ती एखाद्या आस्थापनेमध्ये जाऊन असं काम करत असतील तर ते सुद्धा या कायद्याखाली संरक्षित आहेत. यासोबतच 11 नंबर मिठागरे संबंधित रोजगार, मीठ निर्मिती, गोळा करणे, साठवणूक, पॅकिंग आणि वाहतूक या संबंधित विविध रोजगारामध्ये कार्यरत असलेले हे जे काय कामगार आहेत ते सुद्धा यामध्ये संरक्षित आहेत. 12
12 नंबरचा रोजगार कोणता आहे तर मत्स्य व्यवसायाशी संबंधित रोजगार आहे. बघा याच्यामध्ये महिलांचा सुद्धा समावेश होतो. ठीक आहे, नॉट नेसेसरी की फक्त जेंट्सच. आता जसं की पोती वाहून नेणं तर हे साधारणतः त्या ठिकाणी महिला करतच नाही, म्हणजे जेंट्स करतात. परंतु इतर श्रमजीवीमध्ये महिलासुद्धा येतात. जसं की मालाची प्रतवारी करणे, ग्रेडिंग करणे, माल रचणे, थप्पी लावणे, सॉर्टिंग करणं यासारखे काही गोष्टी आहेत. तर मत्स्य व्यवसायाशी संबंधित रोजगार मासेमारी, जाळी तयार करणे, मासे स्वच्छ करणे, प्रक्रिया करणे, वाळवणे, पॅकिंग आणि विक्री या संदर्भात काही रोजगार असतील ते सुद्धा आहे यामध्ये. 13 नंबर आहे अन्नधान्य गोदामामध्ये चढवणे, पोत्यांमध्ये भरणे. ओके, अन्नधान्य गोदाम, धान्याची चढवण करणे, पोत्यामध्ये भरणे, शिवण करणे, पोते शिवणे, साठवण करणे, त्याची मांडणी करणे या संदर्भातील रोजगारमध्ये काम करणारे कामगारसुद्धा इथं संरक्षित आहे. यासोबतच सांगितले 14 नंबर कांदा किंवा कांद्याच्या पोते जे आहेत तर त्याच्या संदर्भात माल भरणे, वाहून नेणे. ठीक आहे, या कांद्याची साफसफाई करणे. बघा त्याच्यामध्ये चांगला कांदा, खराब कांदा वेगळा केला जातो. कांद्याला लागलेली माती, त्याची टरफलं वेगळी केली जातात. तर अशा पद्धतीने म्हणजे हे हाताने काम केलं जातं, म्हणून ते इतर श्रमजीवी यामध्ये कॅटेगराईज होतात. 15 नंबर जे की 2025च्या सुधारणा दुरुस्ती या ठिकाणी करण्यात आली 2025मध्ये, आणि याच्यामध्ये ऊस तोडणी कामगारांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. तर हे लक्षात ठेवा. मूळ कायद्यामध्ये हे तुम्हाला दिसणार नाही, पण हे रिसेंटली त्या ठिकाणी ॲड करण्यात आलेलं आहे. जसं की ऊस तोडणी, ऊस बांधणी, त्याची वाहतूक करणे, लोडिंग करणे, किंवा गाडीवाढ म्हणून एखादा ड्रायव्हर वगैरे या ठिकाणी असेल ट्रॅक्टरवर ऊस वाहून नेण्याच्या, तर हे कामगारसुद्धा या कायद्याखाली संरक्षित करण्यात आलेले आहे. तर अशा पद्धतीने जे कामगार असंघटित होते, असुरक्षित होते, हमाल, माथाडी आणि इतर श्रमजीवी या अंतर्गत ते परिभाषित होत होते, या सगळ्यांना एक कल्याणकारी कायदा तयार करून त्यांना त्यांच्या रोजगाराचं त्या ठिकाणी नियमन करण्यात आलं. त्यांना एक प्रकारे शाश्वती देण्यात आली आणि त्यांच्या राहणीमानामध्ये, जीवनमानामध्ये त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे ते इन्क्रीज करण्यामध्ये म्हणजेच वाढवण्यामध्ये या कायद्यामुळे अतिशय महत्त्वाची मदत झालेली आहे. तर इथे आपण थांबूयात आणि भेटूया या कायद्याच्या पुढच्या भागामध्ये. थँक्यू.